सारे मला मिळाले काही न मागता, सारे मला मिळाले काही न मागता, कळले अपार सारे काही न सांगता, कळले अपार सारे काही न सांगता. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची ही सुंदर गझल सध्या माझ्या ऐकण्यात आली आणि ते ऐकून मनात काही विचारांचे तरंग उमटले आणि त्यातून या लेखाची निर्मिती झाली. सारे मला मिळाले काही न मागता. आयुष्यात आपल्याला जे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी अगदी आईच्या गर्भातून बाहेर पडल्यापासून पुन्हा अनंतात विलीन होईपर्यंत आपली धडपड सुरूच असते. महत्वाकांक्षा, गरजा, अपेक्षा अशी अनेक लेबल, छटा आपण त्याला लावली असतील. होतं काय ह्या प्रवासात? एक मैलाचा दगड गाठला की मग दुसरा, मग तिसरा खुणावतो, मग चौथा खुणावतो आणि हा प्रवास मात्र आपला सुरूच राहतो. दिवस रात्र, कधी तनाने कधी मनाने. पण ह्यात आपल्याला बराच वेळा विसर पडतो अशा गोष्टींचा ज्या आपल्या सोबत असतात, आपल्यात असतात, आपल्या अंगी असतात, नव्हे आपल्या ठाई असतात. त्याचा विसर पडून आपण सतत पळत असतो. मात्र कधी कधी आयुष्यात एक टप्पा असा येतो, आपण थांबतो, दमून का होईना, आणि मागे वळून बघतो तर कित्येक वर्षांचा कालावधी लोटला असतो. या वर्षात जे मिळवलं ते आपल्या आसपास असतं, आपल्यासाठी असतं, आपल्याकडे असतं असं आपल्याला नुसतं वाटतं. पण बंद हाताची मूठ उघडली की जन्मतः हाती घेऊन आलेल्या रेषा याखेरीज बाकी काहीच नसतं. मग जरा विसावा घ्यावासा वाटतो, मग जरा विसावा घ्यावासा वाटतो आणि मग कळतं हे सगळं जगराहाटीनुसार मिळवता मिळवता जे खरंच आपल्यापाशी होतं ते सांभाळता आलं नाही किंवा त्याकडे लक्ष देता आलं नाही, त्याला आपण गृहीतच धरलं नाही का? मग ती प्रकृती असो, निसर्ग असो, मिळालेली नाती असो किंवा अंगी असलेली दैवी देणगी असो. मैलाचे दगड येईपर्यंत आपल्याला मात्र उसंत नसते. तो मिळाला की मग आनंद होईल, मग मनाला शांतता लाभेल या मृगजळात आपण असतो. प्रत्यक्षात जेव्हा तो मैलाचा दगड येतो तेव्हा तो क्षणिक आनंद वाटतो आणि मग पुढला मैलाचा दगड खुणावू लागतो आणि हा क्षणिक आनंद हिरावून घेतो. हा तात्पुरता क्षणिक आनंद फुलपाखराप्रमाणे ह्या मैलाच्या दगडावरून उडत 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 पुढल्या मैलाच्या दगडावर जाऊन विसावतो आणि आपण वेड्याप्रमाणे पाठलाग करत पुन्हा त्या फुलपाखराप्रमाणे धावू लागतो. पण कधीतरी शांत बसलं, आत डोकावलं की कळतं आपल्यापाशी काय काय आहे. देवानं इथं धाडताना या शिदोरीमध्ये काय काय आपल्या सोबत धाडलं आहे. निरोगी देहाचं राऊळ, त्यात सत्सद विवेक बुद्धीचा कळस. निरोगी देहाचं राऊळ, त्यात सत्सद विवेक बुद्धीचा कळस. सुंदर श्वासांची एकतारी, सुंदर श्वासांची एकतारी आणि सतत अंतरंगातल्या आत्मारमावर अभिषेक होताना निनादणारे काळजाचे ठोके. सुंदर निर्मळ पावन विचारांचे घुमणारे मंत्रोच्चार आणि सुवासिक शुद्ध भावनांच्या फुलांची आरास
आणि त्यासमोर आपल्या अंगी असलेल्या गुणांच्या नैवेद्याचे ताट, हे असं आत दडलेलं सुंदर मंदिर आपल्याला जेव्हा नव्यानं गवसतं, तेव्हा मग ही धडपड थांबते. तेव्हा खऱ्या अर्थानं जीव विसावतो. त्या आत्मशांतीच्या पवित्र कुंडात तो मनसोक्त विहार करतो आणि मग त्याला कळतं की आपल्यापाशी तर सर्व आहे. अशा गोष्टी आहेत ज्या आपण मागितल्या पण नव्हत्या, पण तरी त्या आपल्याला मिळाल्या, बहाल केल्या गेल्या. जेव्हा ही त्या परमात्म्याने दिलेली शिदोरी आपल्याला गवसते ना, तेव्हा मनात कृतार्थतेचे, समृद्धतेचे, संपन्नतेचे, तृप्ततेचे भाव उमटतात. डोळ्यात कृतज्ञतेने टचकन पाणी येतं आणि मग कळतं, सारे मला मिळाले, काही न मागता. आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवत असतो, आपल्याला घडवत असतो, नवे पैलू पाडत असतो. हे असे ओंजळीत आलेले आयुष्याचे अनुभव म्हणजे काय? ती एक मिळकत असते जी आपल्याला भरपूर काही न सांगता शिकवून जाते, उमजवून जाते. आणि मग आपल्याला आयुष्याचा उलगडा होतो, आपल्याला आपल्या अस्तित्वाचा उलगडा होतो, आपल्याला आपली रुजाईची माती मिळते, आपल्याला आपल्या उगवण्याचं रहस्य कळतं, आपल्याला आपल्या बहरायचं उद्दिष्ट प्राप्त झालं असतं. पण केव्हा? जर तुम्ही डोळस असाल तर, जर तुम्ही सजग असाल तर, आणि जर तुम्ही शिकण्यास आतुर असाल तर. अशा या आयुष्यरूपी शाळेत स्वतः शिकलेले, स्वतः गिरवलेले धडे म्हणजे कळले अपार सारे, काही न सांगता, काही न सांगता. आयुष्य सांगत नाही, आलेल्या अनुभवातून ते आपल्याला शिकायला लागतं, अशी ही अवस्था आहे. आणि हे ज्याचं त्यानंच शिकणं, उमजणं, अंगीकरणं आवश्यक आहे, नाही का? पण एकदा हे उमगलं की मग आयुष्याचा प्रवासाचा अर्थ, त्याची गती, त्याचे टप्पे, त्याच्या दिशा, सगळं काही बदलतं. मग जगरहाटीनं ठरवलेले मैलाचे दगड आपल्याला मार्ग दाखवत नाहीत. आपल्या अंतरंगातला आत्मारामाचा आवाज मग होका यंत्राचं काम करतो. मग श्वासाने काळाला वल्लवत आपला वेगळा प्रवास सुरू होतो. मग प्रत्येक उगवणारा दिवस एक वेगळंच चैतन्य घेऊन येतो. मग तो प्रवास उरत नाही, थकायला होत नाही. कारण आपलं उद्देश आपल्याला कळालं असतं. आपल्याला फक्त पावलं टाकायची असतात, वाट आपोआप तयार होत असते जणू काही. हा जो प्रवास असतो ना, मग तो आपला स्वतः पुरता उरत नाही. यात काही जण मग इतरांना हाच मार्ग दाखवायचं काम करतात, तर काही जण अशा प्रवाशांसाठी सावली होतात, तर अगदी काही जण एखादी रिमझिम वळिवाची सर होतात, तर कधी काही जण अवचित दरवळणाऱ्या मोगऱ्याचा सुवास होतात. आत्मज्ञानाच्या परीसस्पर्शाने झळाळून जाऊन खऱ्या अर्थानं इतरांसाठी अशी माणसं ध्रुवतारा होतात. कारण त्यांना कळालं असतं, सारे मला मिळाले, काही न मागता. कळले अपार सारे, काही न सांगता, काही न सांगता.